मराठी माणसाला व्यवसाय लावताना खूप अडचणी येतात, ही गोष्ट मात्र एक खरी आहे. म्हणूनच मराठी लोक व्यवसाय करताना खूप घाबरतात. तर आज तुम्हाला पाहायला भेटणार आहे की आज आम्ही आमचा व्यवसाय कसा केला आणि भरपूर चाहते भेटतात, फॉलोअर्स भेटतात, काही जण सेल्फी काढतात, व्हिडिओज काढतात. मला असं वाटलंही नव्हतं, परंतु प्रत्येक गोष्टीचा अनुभव येणे खूप आवश्यक आहे. आणि आज ना आम्हाला म्हणजे उकडीच्या मोदकांना एवढा छान रिस्पॉन्स भेटला की आज आमचे मोदक एका तासातच विकले गेले. हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे मोहिनी आजारे. कसे आहे तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार. तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा. तर आमची सुरुवात झालेली आहे सकाळच्या कामापासून. आंघोळी वगैरे सर्व आटोपून झालेलं आहे आणि ताई मस्तपैकी पात्या बनवून देते आणि त्याच्यानंतर अजून एक ताई आहेत तर त्यासुद्धा मोदक करतात आणि मनीषासुद्धा मोदक करत आहे. तुम्ही बनवू शकता. आणि बाकीचं मॅनेजमेंट करणे, इकडे तिकडे बघणे, मुलांना बघणे, त्यांना आंघोळीला पाठवणे, म्हणजे कसं प्रत्येकाने आपापल्या जबाबदारी किंवा कामं आहेत हे डिवाईड करून घेतलेले आहे की ज्याच्या हातात जे काम पडणार आहे ते करून घेणे आहे. कारण उकडीचे मोदक आपल्याला वाटतात तेवढे सोपे नाही आहे. त्याची उकड काढावी लागते, त्याच्यानंतर गरम गरमच असताना तो छानपैकी चोळावा लागतो, म्हणजे मऊसूत करावा लागतो. त्याच्यानंतर पात्या करणे आणि पात्या केल्यानंतरसुद्धा सारण भरून खूप छान असा उकडीचा मोदक आपल्याला येणेसुद्धा खूप म्हणजे खूप गरजेचं आहे. तुम्ही बघू शकता. सर्वात तर अगोदर आम्हाला खूप डिफिकल्ट झालं, हे आम्हाला येतच नव्हतं, परंतु आता आम्हाला खूप छान येत आहे आणि स्पीड प्रत्येकाचा मोदकांचा करायचा वाढलेला आहे आणि खूप छान असा रिस्पॉन्स येत आहे. तर सगळ्यात अगोदर इथं सुरुवात झालेली आहे उकडीचे मोदक करताना. परंतु कुठं आहे, आपण जेव्हा नवीन सिटीमध्ये जातो किंवा पहिल्यांदा आपण कुठंतरी व्यवसाय लावतो ना, तर आजूबाजूला लोकांना त्रास होतो आणि त्याच्यामुळे भरपूर प्रॉब्लेमना फेस करावा लागते आणि असेच अनुभव हे आम्हाला पण येत आहे. पण जाऊ द्या, प्रत्येक ठिकाणी काही संकट काहीही आल्याशिवाय आपण काही नवीन शिकत नाही. तर अशा पद्धतीने आम्ही उकडीचे मोदक करून घेत असतो. सगळ्यात अगोदर कोणाची ॲडमिशन बघ. हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर. हॅलो करा. हॅलो. काय सुरू आहे तुमचं? बटाटा सोडणे. हा, ब्रेड वड्याचा आहे ना. वडापाव. चलो 20 में 4 चलो वडापाव. चाय वाले यूट्यूब वडापाव. तर हा आमचा अमरीश पुरी आहे, बघू शकता तुम्ही. अमरीश पुरी वर पाय. तिची लट ना ये जुल्फे. स्वराज आहे. गाडी झुकू झुकू करून दाखव. आमचे गणपती बाप्पा इथं कर, इथं. हा, स्टार्ट. आले, आमचे गणपती बाप्पा आले. गणपती सून लांब सुंदर ती डुले, गाडी झुक चाले, माझे गणपती बाप्पा आले. हाय फ्रेंड्स, इथं चालू आहे मस्तपैकी वडापावची तयारी आणि सर्वजण जोमाने सुरू आहे. आणि इथं हे आहे, त्यासोबतच इथं बटाटा काय आहे त्याच्यात तर काहीच नाही आहे. बटाट्याचं पाणी याच्यात आम्ही कोडलेलं आहे. अशा पद्धतीने आमची तयारी चालू आहे. नारळाचं पाणी कधी प्यायला भेटेल आता? तर तिकडे उकडीचे मोदक चालू आहे. तसंच इथं ना समजा हे बटाटे आहे ना ते सोलणे, त्याच्यानंतर चटणी करणे, त्याचा मसाला तयार करणे, हे सगळं एक कामं आमचं सुरू असतात. तर तिकडे उकडीचे मोदक चालू आहेत, तसेच इकडे हे सुद्धा चालू आहे. आणि आमचं करत असताना मुलंसुद्धा आम्हाला सर्व आमच्या घरातले सपोर्ट करू लागतात. आणि म्हणजे भरपूर म्हणजे एवढं करण्यासाठी आम्ही 10 ते 12 जण आहो, मुलं सोडून. आणि एवढ्या जणांची मेहनत यामध्ये लागत असते. आणि रात्री झोप घ्या, सकाळी उठून हे करा, त्याच्यामुळं सुरू असते. तर त्याच्यानंतर आता इथे तुम्ही बघू शकता एका साईडने आमटीसुद्धा लावलेली आहे, भातसुद्धा तयार झालेला आहे आणि स्टीमरमध्ये उकडीचे मोदकसुद्धा लावून दिलेले आहे, तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला तर माहीत आहे माझे मिशोचे प्रमोशनचे व्हिडिओ चालू असतात. तर त्यांना मी सांगितलं होतं की काही दिवसासाठी मी मुंबईला जाणार आहे, 10 दिवसासाठी. तर त्यांनी आधीच मला माझे प्रमोशनचे व्हिडिओसाठी प्रोडक्ट पाठवले होते, कारण आता मिशोचा 6 ते 7 तारखेला सेल येणार आहे. तर त्यांनी माझ्या मुंबईच्या ॲड्रेसवर म्हणजे माझ्या बहिणीच्या घरी हे जे आहेत कपडे हे पाठवून दिलेले आहेत. तर आज वेळ होता थोडासा, तर मग ती पण बोलली की तुझं पण काम बंद करू नको, तुझे जे प्रमोशनचे व्हिडिओ वगैरे आहे ते शूट करून घे. तर इथं 6 ते 7 ड्रेस होते, 2 रेडी टू वेअर साड्या होत्या, एक पटियाला ड्रेस होता,
तर या सर्व जे व्हिडिओ आहेत ते मी शूट करून घेतले. नंतर काही व्हिडिओची एडिटिंग केली. एडिटिंग केल्यानंतर ह्या सर्व कपड्यांची घडी वगैरे केली. नंतर आम्ही म्हणजे शॉपची तयारी केली जाण्यासाठी. जेव्हा आम्ही जाण्यासाठी निघालो ना तेव्हा प्रचंड असा पाऊस चालू झाला होता, तुम्ही बघू शकता. तर आमचे जे तात्या आहेत हे कोण आहे तुम्ही सर्वजण विचारतात. तर हे माझे तात्या आहे जे आम्हाला प्रत्येक रेसिपीमध्ये खूप छान मदत करतात आणि ते म्हणजे मॅनेजमेंटचं काम करतात, कॅटर्स सांभाळतात. त्याच्यामुळे त्यांच्या हाताला खूप छान टेस्ट आहे आणि ते खूप छान अशा वडापाव आणि बाकीची रेसिपीलासुद्धा मदत करतात. आम्ही निघालो आणि पाऊस चालू झाला होता, तुम्ही बघू शकता. पावसाचं हे रोजचंच आहे. तर इथं स्वराज आई आणि ती मुलगी आम्हाला हॅलो हाय बाय बाय करत होती. तर आम्ही एका मंदिरामध्ये थोडा वेळ थांबलो जोपर्यंत आमची टॅक्सी येत नाही तोपर्यंत. तर इथं चहाची जी कॅटली होती म्हणजे चहा ज्याच्यामध्ये थर्मासमध्ये ठेवलेला होता तो बाहेर होता, तो उचलून घेऊन गेली आहे मी आतमध्ये. त्याच्यानंतर आमची आलेली आहे टॅक्सी, तुम्ही बघू शकता. मग इथं आम्ही ज्या बॅग्स वगैरे, कारण सामान सर्व ने-आण करावं लागते, कारण तिथं आपलं काही बंद असं शॉप नसल्यामुळे आपल्याला सर्व जे सामान आहे ना ते घरून पॅक करून न्यावं लागते. म्हणजे अर्धा दिवस ते बनवण्यामध्ये जातो, त्याच्यानंतर या पॅकिंगमध्ये जातो, त्याच्यानंतर हे पॅकिंग केलेलं सामान सर्व टॅक्सीमध्ये ठेवावं लागतो. आणि टॅक्सीमध्ये घेऊन निघालो की तिथं म्हणजे त्या समोर आपण माग आणि गाडीवर राणी कोणती राणी येते. तुम्ही चला आमच्या सोबत, म्हणजे तुम्ही पण ओले होणार नाही. तर सर्व बॅगा वगैरे त्या आम्ही ठेवलेल्या होत्या, परंतु आमच्या ज्या बॉटल्स होत्या पाण्याच्या, कारण आधी आम्ही उकडीचे मोदक ठेवले, त्याच्यानंतर आम्ही काकडी पण ठेवली, त्याच्यानंतर आम्ही वडापाव ठेवला. आणि आपण ठेवल्यानंतर मग कस्टमर एक एक मागणी करतात की हे ठेवा ते ठेवा. मग आज आम्ही बिस्लेरीच्या बॉटल वगैरे पण घेऊन घेतल्या होत्या. तर बिस्लेरीच्या बॉटल वगैरे ठेवलेल्या आहेत आणि फायनली आम्ही निघालेलो आहोत, तुम्ही बघू शकता. आम्ही जेव्हा निघालो ना तेव्हा मुंबईमध्ये भरपूर असा पाऊस चालू होता. भायखळ्यावरून आम्ही समोर जात असतो, लालबागचा राजा, जिथं चरणस्पर्शची लाईन चालू होती ना, जिथून तर एक्झॅक्ट त्याच गेटला आमचं शॉप आहे खाली. आणि तिथंच उकडीचे मोदक, वडापाव, काकडीचे मस्तपैकी चहा, पाणी बॉटल तुम्हाला मिळणार आहे. कारण प्रत्येकजण म्हणतात तुम्ही दिसल्या नाही. तर जिथं चरणस्पर्शची लाईन चालू होते त्याच लाईनमध्ये आम्ही आहोत. तर तिथं तुम्ही मला बघू शकता. आणि भरपूर लोक सांगतात की तुम्हाला आम्ही बघण्यासाठी जिथं आलेला आहोत. त्याच्यानंतर आम्ही इथं शॉपवर पोहोचलेला तुम्ही बघू शकता. जसा वेळ तिथं भरण्यासाठी लागतो तसा इथं वेळ आणण्यासाठी लागतो. आणि आणल्यानंतर म्हणजे हे सर्व सामान बाहेर काढावं लागते. काढल्यानंतर ते सामान सर्व सेट करावं लागते. आणि सेट केल्यानंतर जोपर्यंत पहिला आपला गिऱ्हाईक येत नाही तोपर्यंत थोडंसं टेन्शनच असतं. ते हे आहेत मग आमचे मस्तपैकी जाळीदार, झटपटीत, कुरकुरीत आमचे घरचे उकडीचे मोदक, ज्याचे प्रचंड असं वेड आहे मुंबईकरांना. म्हणजे खूप छान त्यांना हे उकडीचे मोदक आवडत असतात. तर फायनली आमचं इथं शॉप स्टार्ट झालेलं आहे. आज मनीषानं लय भांडण केलेले आहे. वाटणार का मी भांडण करते म्हणून? फर्स्ट टाइम लाईफ मध्ये पोलीस स्टेशन मला गर्व आहे तुझ्यावर की तू माझी फॉरवर्ड कापी आहे भांडण. हेच म्हटलं आम्हाला घरच्यांना माहिती हे भांडगोडी आहे, पण सध्या सोशल मीडियावर भांडण्यासाठी यायची आहे. तर आज लिटरली आली मी सोशल मीडियावर भांडण्यासाठी. फायनली ते माय ड्रीम्स कम ट्रू. नवीन गाव नवीन शहर म्हटलं की थोडंसं वादविवाद होतच असतात. तर असंच काही आज आमच्यासोबत झालं होतं, पण इट्स ओके. सर्व संकटाचा सामना करून आम्ही समोर जात आहे. आणि आज आमचे उकडीचे मोदक ना पटकन गेलेले होते. आणि काही जण तर अशी होती की त्यांनी बाप्पांना म्हणजे नवस बोलला होता की आम्हाला उकडीच्या मोदकांचाच नवस पूर्ण करायचा आहे. तर एक ताई आल्या होत्या, त्या बोलल्या मला कुठंच उकडीचे मोदक भेटले नव्हते आणि त्यामुळे माझा नवस पूर्णच होत नसता, परंतु तुमच्यामुळे माझा नवस पूर्ण झालेला आहे. YouTube वडापाव, गरम गरम वडापाव, चाय वाले, उकडीचे मोदक वाले. दादा हसताय, कसं असतं का दादा? तर फ्रेंड्स आमचे ना मोदक फायनली गेलेले आहेत आणि थोडंसं आम्हाला आज कटू अनुभव आलेला आहे, तो आम्ही नंतर शेअर करू. पण बघा पावसाचं वातावरण झालेलं आहे, पाऊस आलेला आहे. आम्ही एक छत्री लावलेली आहे, बघू शकता.
आणि प्रत्येक जण कॉम्प्लिमेंट देते, मैत्री असावी तर अशी. ही कृष्ण आहे, मी सुदामा आहे, समजलं का? आमची जोडी कृष्ण सुदामा सारखी आहे. ओके, आता आमच्या जवाई बाबूनं हे टिकू दिली म्हणजे झालं. पावसाचं वातावरण झालेलं आहे बघा, किती पाऊस येतोय, बॅक कॅमेराने दाखवतो. तर तुम्ही बघू शकता आमचे उकडीचे मोदक वगैरे केलेले होते, परंतु थोडेसे वडापाव आमचे अजूनही बाकी होते. तर इथं जोरदार असा पाऊस चालू झालेला आहे, तुम्ही बघू शकता. तर त्याच्यानंतर म्हणजे एक कस्टमर येत होता आणि उकडीचे मोदक अजूनही मागत होते, परंतु आता काही आमच्याकडे त्यांच्यासाठी देण्यासाठी काही उकडीचे मोदक अवेलेबल नव्हते. तर वरचे जे लोक ही जी लाईन जात होती ना, तर हे सुद्धा वडापाव वगैरे मागत होती, तर त्यांना आम्ही देत होतो. तर असं आहे, इथं आम्ही बागच्या साईडला वडापाव वगैरे तळतो आणि इकडं येतो. आता इकडं पब्लिकची मजा बघा, काय मजा येते. वडापाव विकताना एवढी मजा येते की तुम्हाला काय सांगू, माहित आहे का? ओरिजिनल आणि मनीषाला आज नवीन नामस्मरण भेटलेला. हे आहे पांढरी पाल. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. चला वडापाव घ्या, वडापाव घ्या, वडापाव गरमा गरम वडापाव. चला वडापाव, वडापाव, वडापाव. तर चरण स्पर्शच्या लाईनमध्ये माझे फॉलोअर्स होते, त्यांनी मला आवाज दिला आणि एकदम त्यांनी 10, 12, 13 असे म्हणजे ते ऑर्डर करतात वडापावची आणि ओळखीमुळे पण भरपूर फायदा झाला. इथं माझे जे फॉलोअर्स होते ना, ते भेटले होते आणि वरून ते सेल्फी काढत होते आणि सांगत होते की माझा थोडासा शूट घ्या. तर त्यांचा शूट वगैरे घेतलेला आहे आणि थँक्यू सो मच त्या सर्वांना जे मला भेटायला माझ्या शॉपवर येतात, वडापाव घेतात, उकडीचे मोदक घेतात, काही घेतात काही घेत नाही, परंतु इट्स ओके, ते भेटायला येतात. तेवढंच भरपूर झालं की चला आपली ओळख आहे, आपण गेल्यानंतर आपल्याला खूप आवडीने लोक भेटायला होतात. तर अशा पद्धतीने आम्ही 2:30-3:15 आमचं शॉप चालू ठेवलं. नंतर आम्हाला करायचा होता पॅकअप केलेला आहे आणि जिथं आम्ही शॉप लावतो तिथं मग अशा पद्धतीने टेबल, खुर्ची आणि जे एक्स्ट्राचं सामान आम्ही ते बांधून ठेवतो. रोज जो सिलेंडरचा बंबू आहे तो घरी आम्ही आणू शकत नाही, त्याच्यामुळे तिथंसुद्धा एक फॉलोअर्स भेटल्या, त्यांनीसुद्धा खूप सपोर्ट केला की तुम्हाला वॉशरूम वगैरे जायचं असेल, मोबाईल चार्जिंग करायचा असेल किंवा तुम्हाला तुमचं काही साहित्य ठेवायचं असेल तर तुम्ही आमच्या इथं बिंदास ठेवू शकता. गौरीताई म्हणून त्यांचं नाव आहे, तर त्यांच्या घरी आम्ही सर्व सामान ठेवून दिलेलं आहे. 3:40 पाणी पिऊन घ्या. पाणी द्या. तर आपण एक पाऊल पुढं टाकला की स्वामी म्हणा किंवा बाप्पा म्हणा आपल्याला चांगलेच लोक म्हणजे आपल्या जवळ आणतात. तर असं वाटलंही नव्हतं की पुण्याला येणार, पुण्याहून मुंबईला येणार आणि जिथं आपली अजिबात ओळख नाही त्या ठिकाणीसुद्धा आम्ही छान पद्धतीने व्यवसाय करणार आहोत. हे सर्व म्हणजे शक्य झालेलं आहे ते मुंबईकरांमुळे, माझ्या फॉलोअर्समुळे, स्वामींमुळे, बाप्पांमुळे आणि मुंबई पोलीसमुळे, कारण ते सुद्धा खूप छान प्रतिसाद म्हणजे सपोर्ट करतात की असं करा तसं करा, इथं गाडी लावू नका, तिथं खूप आपण चांगलं तर सर्व जग चांगलं आहे हेच मला सांगायचं आहे. आणि मनीषाने सुद्धा व्यवसायामध्ये खूप छान पद्धतीने सपोर्ट केलेला आहे. तर असा होता माझा आजचा दिवस. तर फायनली आता आम्ही जात आहोत घरी. तर सकाळचे 3:45 वाजलेले आहे आणि बघू शकता इथं अजूनही जेवढी गर्दी सुरुवातीपासून होती तेवढीच गर्दी कंटिन्यू चालू आहे. म्हणजे लालबागचा राजा एवढा क्रेज आहे आणि आमचं पण ठरलेलं आहे उद्या दर्शन वगैरे करायचं. आली नाही. टॅक्सी मिळत नाही, आम्ही टॅक्सीची वाट बघत आहोत. खाली आहे का? तर मनीषाला 2 व्हीलरवर म्हणजे घरी पाठवून दिलेलं आहे फ्रेंड्ससोबत दुसऱ्या, आणि आम्ही बाकीचं साहित्य वगैरे घेऊन टॅक्सी केलेली आहे बुक आणि टॅक्सी करून आम्ही घरी फायनली निघालेलो आहोत. खरंच मुंबई या सिटीमध्ये कोणीच कधी झोपत नाही आणि बाप्पांचा नाही तर खूप मोठा सोहळा साजरा केला जातो. म्हणजे आम्ही जेव्हा घरी जाण्यासाठी निघालो ना तेव्हा तुम्ही बघू शकता प्रचंड अशी रश होती आणि गर्दी अजूनही तेवढीच कायम होती. जेवढी आम्ही गेलो होतो तेवढी होती ना, तेवढी सकाळी पण म्हणजे आम्ही फायनली घरी 4 वाजता पोहोचलो होतो आणि 4:15ला आम्ही झोपलो होतो. तर अशा पद्धतीने आम्ही आमचा दिवस ॲडजस्ट करत असतो. आता 4:15ला गेल्यानंतर 11 वाजेपर्यंत मी झोपले आणि पुन्हा मग उठून काम स्टार्ट केलेली आहे.
तर असा होता आमचा आजचा दिवस. जे कोणी भेटले असेल त्यांनी कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. ज्यांना भेटायचं असेल त्यांनी चरणस्पर्शची लाईन आहे त्या लाईनमध्ये मला शोधा, तुम्हाला मी नक्कीच भेटणार आहे. तर ही आहे मुंबई. थँक्यू सो मच मुंबईकरांना की त्यांनी मला खूप छान असा सपोर्ट केला. तुमचा आशीर्वाद असाच राहू द्या. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचं काय मत आहे ते व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्स